इंदापूर विधानसभेत राजकीय पक्षांमध्ये बॅनर वॉर सुरू झालाय। भाजप राष्ट्रवादी नंतर आता राष्ट्रवादी एसपी कडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी एसपी कडून इतर पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न झालाय। आजपर्यंतचा इतिहास आहे, शरद पवार साहेब सांगतील तोच इंदापूरचा आमदार अशा आशाचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहे। तर शरदचंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंचा फोटो लावत बॅनरबाजी करण्यात आली आहे। तिन्ही पक्षांकडून आपलाच आमदार होणार असा दावा करण्यात आला आहे। तर 4 दिवसांपासून इंदापुरात विविध पक्षांकडून बॅनरबाजी सुरू आहे, बॅनर वॉर सुरू असल्याचं ती पाहायला मिळत आहे। याआधी महायुतीमधीलच 2 पक्षांनी या ठिकाणी बॅनरबाजी केलेली होती। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपला उमेदवार जिंकणार असं या ठिकाणी लावलेले होते बॅनर, तर दुसरीकडे भाजपमधील हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी या ठिकाणी विमानाचं चिन्ह घेऊन इथं त्यांच्यासाठी बॅनरबाजी केली होती आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी एसपी कडून इथं बॅनरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल ढवळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल ढवळे, काय सांगाल? या ठिकाणी आपल्याला बॅनर वॉर पाहायला मिळते। तिन्ही पक्ष आपलाच उमेदवार जिंकणार असं म्हणतात। राष्ट्रवादी एसपीचं तर समजतंय की या ठिकाणी त्यांचा उमेदवार होऊ शकतो महाविकास आघाडीकडून, मात्र जे महायुतीमधील 2 पक्ष आहेत ते मात्र आपापसात भिडल्याचं दिसतंय। काय अपडेट्स याविषयी? बरोबर आहे, गेली 4 दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये राजकीय पक्षाचे बॅनरवॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे। या बॅनरवरचे वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या पुढील 2024च्या विधानसभेचा उमेदवार हा आमच्याच पक्षाचा असणार आहे आणि तो निवडून येणार आहे, अशी प्रमुख भूमिका या बॅनरमधून दिसून येत आहे। 4 दिवसापूर्वी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बॅनरबाजीला सुरुवात करण्यात आली होती। यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे 2024ला अपक्ष उमेदवार असून त्यांचे चिन्ह हे विमान असेल असे यातून कार्यकर्त्यांनी दाखवून दिले होते। यालाच उत्तर म्हणून तात्काळ याच बॅनरच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याच शेजारी बॅनरच्या शेजारी दत्तात्रय भरणे यांचा बॅनर लावून त्याला उत्तर दिले होते। महायुतीमध्ये या बॅनरबाजीमुळे फूट पडते की काय अशी शंका यातून त्यावेळी निर्माण होत होती। या 2 पक्षाचे बॅनर नंतर काल रात्री अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून पुन्हा एक बॅनर लावण्यात आलेला आहे। आजपर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार अशी बॅनरबाजी या फ्लेक्सवर करण्यात आलेली आहे। एकंदरीतच या बॅनरबाजीमुळे इंदापूर शहर व नागरिकांचे मनोरंजन जरी होत असले तरी या बॅनरबाजीमुळे शहर व तालुक्यात त्याचबरोबर इंदापूर वासी आता कोणाला आमदार करतात तेही बघावं लागणार आहे, तेही या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही 3 दृश्य आपण बघू शकतोय। आधी राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या ठिकाणी आपला उमेदवार फिक्स असल्याचे बॅनर लागलेले होते, आपला आमदार फिक्स असल्याचे बॅनर लागलेले होते, त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील जे भाजपमध्ये आहेत त्यांचे या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावलेले होते आणि विमान हे चिन्ह त्याच्यावर होतं, त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।